ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याकरता 165 क्रमांकाचा व्हिडिओ या मालिकेतला करत आहे. आणि आज मी आपल्याला एक गुरुदेवांचे भक्त श्रीयुत राणा थोरवे, जे अहमदनगरमध्ये सध्या त्यांचं वास्तव्य आहे, आणि त्यांचा ते गुरुचरणाशी कसे जोडले गेले आणि त्यातनं त्यांना काय अनुभूती आली ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. थोरवे हे पाटबंधारे खात्यात मोठं ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीस होते. आणि त्याचं श्रीगोंदा तालुक्यात पोस्टिंग होतं. पण त्याचं घर नगरमध्ये होतं. त्याने वारंवार नगरमध्ये यायचे आणि घरात थोडं धार्मिक वातावरण होतं. आणि आईला धार्मिक ग्रंथांची वाचन करण्याची एक आवड होती. आणि स्वाभाविकपणे आईवडिलांचे जे संस्कार असतात ते मुलांवर उमटतात. त्यामुळे मुलालाही ती आवड निर्माण झाली आणि या थोरवेंनाही ते वाचावंसं वाटलं. आणि एका सुट्टीच्या दिवशी आई एका ग्रंथाचं वाचन करत होती, एक पान काढून वाचत होती. आणि ते त्यांच्या आईने त्यांना पण वाचायला दिलं. आणि त्यातील काही ओळी वाचताच मी त्याचं मुखपृष्ठ वाचलं आणि परमपुण्य गुरुदेवांच्या वाणीतील काही अमृतकण असं त्याचं नाव होतं. आता या ठिकाणी हे गुरुदेव कोण, सत्पुरुष कोण, त्याचं वास्तव्य कुठे होतं, ही एक ओढ त्यांच्या मनाला लागली. आणि त्यानंतर एके दिवशी सकाळी ते दर्शनासाठी दत्तात्रय निवासाकडे वळले आणि गेले. तिथे त्यांनी देवांचं दर्शन घेतलं. पण त्या दिवशी त्यांना सद्गुरूंचं म्हणजे आपल्या महाराजांचं दर्शन काही झालं नाही. आता पहिल्याच भेटीत दर्शन झालं नाही हे म्हटल्यावर त्यांच्या मनात असं वाटायला लागलं की माझे दोष शिल्लक होते का काय, माझे जे काही दोष आहेत ते शिल्लक होते म्हणून झालं नाही का. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. नंतर पुन्हा संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस ते दर्शनासाठी गेले आणि तिथं त्यांचं सद्गुरूंचं दर्शन त्यांना मात्र त्यावेळेस झालं. आणि तो जो क्षण आहे तो त्यांच्या आयुष्याला वळण लावून गेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते गुरुदेवांना जेव्हा नमस्कार करायचे त्यावेळेस अशी एक प्रार्थना करायची गुरुदेवांच्या चरणी की माझं काही चुकलं मागलं असेल तर आपण क्षमा करा आणि आपली कृपा असू द्या, असं त्यांनी एक परिपाठ ठेवला होता. काय माहिती का, प्रत्येक व्यक्ती दर्शन करताना त्याच्या मनात काय विचार असतील ते सांगता येत नाही. पण प्रत्येकाने काही ना काहीतरी या पद्धतीने विचार केलेला असतो. आणि मग थोरवेंनी तो विचार केलेला होता आणि त्यांनी एकदा याप्रमाणे ते नमस्कार करताना असं म्हणायचे. आता हे सगळं मनातल्या मनात चालायचं बरं. त्यांनी काही गुरुदेवांना समक्ष भेटून असं काही सांगितलंय अशातला काही भाग नव्हता. परंतु आपले सद्गुरू हे अंतर्यामी आहेत. आणि एक दिवशी सद्गुरू त्यावेळेस वेदांत इमारतीचं काम चालू होतं. आणि त्याची काहीतरी पाहणी वगैरे करून गुरुदेव त्या इमारतीतून परत येत होते आणि एका अशोकाच्या झाडाजवळ उभे होते. आणि सद्गुरूंचं दर्शन तिथंच श्री थोरवे यांना झालं. आणि त्याप्रमाणे त्यांनी नमस्कार करताना नेहमीप्रमाणे मनातल्या मनात प्रार्थना केली, काही चुकलं मागलं असेल तर मला क्षमा करा आणि आपली कृपा असू द्या. आणि त्यांनी साष्टांग दंडवत गुरुचरणाला घातला. आणि आश्चर्य म्हणजे गुरुदेवांनी ते उठल्याबरोबर कृपा आहे असे
शब्दोच्चार काढले. बघा एक किती आनंदाचा क्षण आहे बघा. आपल्या मनात सद्गुरूंची कृपा आपल्यावर असावी असा विचार येतो. आपण त्यामुळे नमस्कार करतो आणि त्याला ताबडतोब सद्गुरू उत्तर देतात, कृपा आहे. हा एक अमूल्य ठेवा थोरवे यांना मिळाला. आणि तो जो आनंद आहे त्याचं ते वर्णन करू शकत नाही, कोणी करणार नाही, कोणी वर्णन करू शकणार. अवर्णनीय असा तो आनंद आहे की त्या दिवसभरात त्यांना काही भान नव्हतं. ते शब्दच त्यांच्या कानात घुमत होते. आणि हा अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्यांना काही वेळा स्वप्नदर्शन पण झालेलं आहे. त्यानंतर त्यांची एक अकल्पितपणे त्यांच्या घराचा समस्या सोडवली गेली. एक त्यांना 3500 चौरस फुटाचा प्लॉट त्यांच्याकडे होता. त्याच्यावर त्यांना स्वतःचं 800 स्क्वेअर फुटाचं घर देखील त्यांना घेता येईल असं कधी वाटलं नव्हतं, पण श्री गुरुकृपेमुळे ते पूर्ण झालं. त्यानंतर त्यांना रात्री ज्ञानसत्रात बसण्याची पण परवानगी मिळाली आणि सत्संगाचे ते सभासद पण झाले आणि सेवा करण्याचं त्यांना ते एक भाग्य मिळालं. त्याने अजून एक अनुभव सांगितला आहे, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रापंचिक अनुभवापेक्षा देखील हा एक आश्रमाची व्यवस्था कशी असते आपल्या देवस्थानमध्ये त्याबद्दल एक त्यांनी अनुभव सांगितला आहे की गुरुदेव बाहेरगावी गेलेले होते आणि तरी थोरवे हे सकाळी आश्रमात दर्शनासाठी आले होते. त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि त्यांना असं वाटलं की आतल्या खोलीत कोणतरी आहे बरं का, आतल्या खोलीत कोणतरी आहे. दत्तात्रेय वसातली त्यांनी नमस्कार केल्यानंतर जी उजव्या हाताला जी खोली आहे त्या खोलीतच गुरुदेवांचं बऱ्याच वेळा वास्तव्य असायचं. त्यामुळे तिथे कोणतरी आहे असं त्यांना वाटलं. पण त्यांना वाटलं कोणतरी सेवेकरी वगैरे असेल. पण त्यांनी पाहिलं तर आतमध्ये कोणीच नव्हतं. त्यावेळेस कोणी नव्हतं. तर त्यांना वाटलं आपल्याला भास झाला असेल. पण पुन्हा त्यांना तोच आवाज आला आणि त्यावेळेस खात्री पडली की श्रीगुरु म्हणजेच आपले महाराज जरी परगावी असले तरी ते त्यांचं वास्तव्य इथेच आहे. हा एक फार बोलका अनुभव आहे. वाटतं अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच भक्तांनी व्यक्त केलेले आहेत नगरमधल्या. त्यामध्ये आमचे श्रीकांत निसळ यांचा एक मी अनुभव सांगितलेला आहे. ते चांदोबा वगैरे वाचत होते आणि गुरुदेवांनी त्यांना त्याची आल्यानंतर जाण करून दिली की काही भक्त इथे चांदोबा वाचतात. काय रे श्रीकांत, बरोबर ना? असा मी तो आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे गुरुदेव त्यावेळेस परगावी असले तरी गुरुदेवांनी सांगितलं आहे मी कुठेही असलो तरी माझं लक्ष आश्रमात कायम असतं. आता या ठिकाणी मला देखील हा जो थोरवेंना अनुभव आला यातनं आपल्याला गुरुस्वरूप ओळखता येतं. म्हणजे गुरु आपले सद्गुरू कुठे आहेत? मुंबईला आहेत. काय ते कुठे गेले हे लिहिलेलं नाही त्यावेळेस. कोल्हापूरला असतील, गाणगापूरला असतील, कुठे असतील. पण ते तिथं असले तर नगरच्या आश्रमात काय चाललंय याच्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना ती कळत होती. मी एकदा दिल्लीहून पुण्याला आलो होतो आणि नेहमीप्रमाणे माझे दिल्लीतून आल्यानंतर नगरला जायलाच पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे आपल्या गुरुदेवांचं म्हणून गेलो होतो. आणि नेमके गुरुदेव त्यावेळेस मुंबईत होते आणि मी दत्तात्रेय दिवसात दर्शन वगैरे घेतलं सगळं. परत आलो तर मलाही दिल्लीला परत जायचं होतं आणि मी मुंबईत जाणार होतो. त्यामुळे मुंबईत गेल्यावर मी गोळेसाहेबांच्या घरी ते माहीमला त्या ठिकाणी दर्शनाला गेलो. तर पहिलाच प्रश्न मला गुरुदेवांनी विचारलं, का रे नगरला गेला होता का नाही? मी म्हटलं होय गेलो होतो, मी दर्शन करून आलो. म्हणजे त्यांनी एक आम्हाला वळण देखील लावलं होतं की तिथं मी नाही आहे म्हणून तुम्ही दर्शनाला यायचं नाही असं नाही. आता मला ते तिथं नाहीत हे काही माहीत नव्हतं की मी दिल्लीहून आलो होतो, मला काही माहीत नव्हतं. पण मी दर्शनाला गेलो होतो आणि मी दर्शनाला तिथे गेलो होतो हे ऐकून त्यांच्या मुखकमलावर एक प्रसन्नता आली होती. म्हणजे आपले सद्गुरू
कुठेही असले कुठेही असले तरी कुठेही असले तरी त्यांचं लक्ष आश्रमात होतं. या थोरवेंना एक स्वप्नदर्शन पण झालेलं आहे बरं का. त्या स्वप्नामध्ये आपले सद्गुरू परशुराम स्वरूपात त्यांना दिसले आणि दुसऱ्या एका स्वप्नात ते श्री मारुतीरायाच्या रूपात त्यांना दिसले आणि ते मारुतीरायाचं म्हणजे संपूर्ण गौरकाया विशाल महाकाय स्वरूप आणि असं हे होतं असं ते दर्शन होतं. असं त्यांना गुरुदेवांचं दर्शन झालं आणि ह्याच्यावरनं आपले थोरवे त्याचा एक निष्कर्ष काढतात की आपले श्रीगुरू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून निर्गुण निराकार अशा प्रत्यक्ष ईश्वरानेच हे रूप धारण केलेलं आहे याची थोरवे यांना मनोमन खात्री पटली. म्हणजे या दोन्ही तिन्ही अनुभवातनं आपल्या गुरुदेवांचा अधिकार लक्षात येईल. आपल्या गुरुदेवांचं आपल्याला स्वरूप काय खरं ते कळू शकेल असे हे सगळे अनुभव आहेत. थोरवे यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे की या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी मला शब्द अपुरे आहेत. त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही काही शब्द काही लेखातले हे फार भावूक असतात बरं का. त्यामुळे ते शब्दच मी आपल्याला परत एकदा सांगणार आहे. या ठिकाणी आम्ही गुरुचरणाजवळ आलेलो आहे. दयावंत होऊन गुरुदेवांनी मला या चरणावर ठेवलं आहे आणि मी त्यांचा जन्मजन्मी ऋणी आहे. पुढचं जे वाक्य आहे यापुढेही त्यांच्या चरणाजवळ एवढीच प्रार्थना करेन की या जन्मी देहात प्राण शिल्लक असेपर्यंत माझ्याकडून त्यांनी सेवा करून घ्यावी व यापुढेही जन्मोजन्मी त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या चरणाचा दास म्हणूनच मला जन्म द्यावा. बघा थोरवेंची जी भाषा आहे ती फार भावूक भाषा. या भाषेत थोरवेंनी वर्णन केलेलं आहे. आता मी थोरवेंना ते गुरुचरणाशी आले त्या काळापासून ओळखतोय. काय म्हणजे ते मी जेव्हा दुपारच्या दर्शनाला जात असे तेव्हा थोरवे कायम तिथे गुरुदेवांच्या खोलीमध्ये सेवेसाठी तत्पर असे उभे असायचे आणि गुरुदेव जोपर्यंत तिथे असायचे तोपर्यंत ते त्यांचं सेवा करणं चालू असायचं हे मी सगळं अनुभवलेलं आहे. आणि अत्यंत त्यांचे जे भाव आहेत या म्हणजे मी त्यांचं प्रत्यक्ष काही वर्णन तुम्हाला करत नाही आहे पण हा जो लेख आहे तो त्यांनी अत्यंत भावपूर्ण लिहिला आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन. पण थोरवे यांच्या अनुभवातून आपल्याला जे गुरुस्वरूपाचं ज्ञान होईल ते आपण सगळ्यांनी ज्ञान करून घ्यावं. अर्थात मी मागे आपल्याला सांगितलं आहे की थोरवेंना गुरुस्वरूप कळलं म्हणजे मला कळलं आहे किंवा अमक्याला कळलं आहे तमक्याला कळलं आहे असं होत नसतं. पण हे बाकी ज्यांचे जे अनुभव आहेत हे आपल्याला मार्गदर्शक म्हणून ठरतात आणि अशा पद्धतीचे अनुभव आपल्या स्वतःला येऊ शकतात आणि येतही असतात. पण आलेले अनुभव बऱ्याच भक्तांना कळत नाहीत. तेवढ्याकरता ही जाणीव या अशा लेखातनं किंवा मी जे व्हिडिओ करतो त्यातनं आपल्याला व्हावी ही माझी केवळ इच्छा आहे. हे चॅनल मी फक्त गुरुस्तवन करण्याकरता सुरू केलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांनी गुरुस्तवन केलेलं आहे त्यांचे अनुभव गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्यावरून सांगणं यात मला आनंद वाटतो. तर हा असा थोरवे यांचा अनुभव मी सांगितला आहे आणि आता आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.